नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 4 मापन महत्व मापन उपघटक लांबी वस्तुमान धारकता व्यवसाय 23 प्रश्न पहिला 2,500 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम। मित्रांनो 2,500 म्हणजे 1000 आणि वर पाऊण हजार म्हणजे किती होणार तर 1750। 2,500 ग्रॅम म्हणजे 1750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम। तर विद्यार्थी मित्रांनो 1 किलोग्रॅम 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम। मग आता या ठिकाणी आपल्याला उत्तर ग्रॅममध्ये विचारलं आहे म्हणजे किती येणार 1 किलो आणि 750 ग्रॅम म्हणजे या ठिकाणी 1.75 किलोग्रॅम हे असेल आपलं उत्तर। 2,500 ग्रॅम म्हणजे 1.75 किलोग्रॅम म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 1.75। प्रश्न नंबर 2 प्रत्येकी 92 किलोग्रॅम धान्य असलेल्या 18 पोत्यातील धान्य हे प्रत्येकी 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यामध्ये भरले तर असे किती डबे धान्याने भरतील। मित्रांनो एका पोत्यामध्ये 92 किलोग्रॅम धान्य मावतं। असे 18 पोत्यातील धान्य म्हणजे 92 किलोग्रॅम गुणिले 18 पोते म्हणजे एकूण 18 पोत्यातील धान्याचं वजन किती होईल ते आपल्याला या ठिकाणी समजेल। 8 दुणे 16 हातचा आला 1 9 8 72 आणि 1 या ठिकाणी 73 दशकाचा 0 1 दुणे 2 1 9 9 आपण या ठिकाणी करणार बेरीज 6 3 आणि 2 5 7 दुणे 14 15 16। मित्रांनो 1656 किलो म्हणजे एका पोत्यामध्ये 92 किलो धान्य बसतं तर 18 पोत्यातील धान्य किती झालं तर 1656 किलो आणि हे सगळं धान्य 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यामध्ये भरलं। म्हणजे एका डब्यात किती धान्य मावतं मित्रांनो तर 24 किलोग्रॅम आणि एकूण धान्य आहे 1656 किलो एवढं धान्य प्रत्येकी 24 किलोग्रॅम धान्य मावणाऱ्या डब्यामध्ये भरलं तर किती डबे भरतील। तर मित्रांनो आपण भागाकार करणार 1656 भागिले 24 तर आता 24 सख मित्रांनो 24चा पाढा जर पाठ असेल तर 24 सख 144 या ठिकाणी 5 4 गेले 1 6 4 गेले 2 0 21 बाकी 21 उरले मित्रांनो वरून घेतले 6 झाले 216 आणि 24 9 216 मधून 216 गेले बाकी उरली 0। विद्यार्थी मित्रांनो तर असे किती डबे धान्याने भरतील तर मित्रांनो 69 डबे धान्याने भरतील। बघा एकूण धान्य होतं 1656 किलो आणि ते धान्य एका डब्यामध्ये आपल्याला 24 किलो धान्य भरायचे तर असे किती डबे भरतील 69 किलो म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 69। प्रश्न नंबर 3 90 किलोग्रॅम 600 ग्रॅम शेंगा 12 जणांत सारख्या वाटल्या तर प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील। विद्यार्थी मित्रांनो प्रश्न सोपा आहे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम बरोबर 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम। मग आता 90 किलो आणि 600 ग्रॅम 90 किलो म्हणजे 90 किलो बरोबर मित्रांनो 90,000 ग्रॅम आणि त्यामध्ये आपण मिळवले हे 600 ग्रॅम म्हणजे किती झाले तर झालं 90,600 ग्रॅम। मित्रांनो एवढ्या शेंगा आहेत आणि त्या 12 जणांमध्ये सारख्या वाटायच्या आहे म्हणजे आपल्याला करावा लागेल भागाकार 90,600 ग्रॅम शेंगा भागिले 12 जण म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार तर 12 पंचे 60 12 72 12 7 84 90 मधनं 84 गेले बाकी उरली 6 वरून घेतले 6 झाले 66 12 पंचे 60 66 मधून 60 गेले बाकी उरली 6 वरून घेतला 0 झाले मित्रांनो पुन्हा 60 आता 12 पंचे 60 60 मधून 60 गेले बाकी उरली 0 आणि 12 0 0 मित्रांनो उत्तर आलं 7550 ग्रॅम। प्रत्येकाच्या वाट्याला किती शेंगा येतील 7550 ग्रॅम म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर 7 किलो आणि 550 ग्रॅम म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 7 किलो
7.55 किलोग्रॅम म्हणजेच 7 किलो आणि 550 ग्रॅम. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 4. 6.4 किलोग्रॅम अधिक 2.055 किलोग्रॅम अधिक 2.25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? मित्रांनो 6.4 किलोग्रॅम म्हणजे 6 किलो आणि 400 ग्रॅम. त्यानंतर 2.055 किलोग्रॅम म्हणजे थोडक्यात 2 किलो आणि 55 ग्रॅम. त्यानंतर 2.25 किलो म्हणजे 2 किलो आणि 250 ग्रॅम. या सगळ्यांची करायची आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बेरीज. 5 5, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7. त्यानंतर 6 आणि 4 10 म्हणजे 10 किलो आणि 705 ग्रॅम म्हणजे 10,705 ग्रॅम. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. मित्रांनो या ठिकाणी 10,705 ग्रॅम उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 5. 910 ग्रॅम तेलाचे माप 1 लिटर होते. 9.5 लिटर तेलाचे वजन किती? मित्रांनो म्हणजे आपल्याला प्रश्न असा दिलाय 1 लिटर तेल म्हणजे किती होतं तर 910 ग्रॅम. 1 लिटर बरोबर 910 ग्रॅम. तर 9.5 लिटर म्हणजे 9.5 लिटर बरोबर या ठिकाणी किती वजन होईल मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. म्हणजेच 9.5 लिटर म्हणजे 9.5 म्हणजे किती होणार या ठिकाणी 9,500 ग्रॅम. म्हणजे थोडक्यात 1 लिटर म्हणजे थोडक्यात 1000 ग्रॅम बरोबर 1000 ग्रॅमचं या ठिकाणी वजन प्रत्यक्षात किती भरतं तर 910 ग्रॅमच भरतं. म्हणजे 1 लिटर तेलाचं वजन 910 ग्रॅम भरतं. तर 9.5 लिटर म्हणजे 9,500 ग्रॅम त्याचं वजन किती भरतं ते आपल्याला या ठिकाणी मित्रांनो शोधायचं आहे. आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करू शकतो. कसा करणार 9,500 गुणिले 910 आणि भागिले या ठिकाणी मित्रांनो होणार 1000. अंशछेद काटाकाटी 1 शून्य गेला 1 शून्य गेला. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. मित्रांनो फक्त आता या ठिकाणी 95 आणि 91 यांचा गुणाकार करायचा भागिले 1 उत्तर तेच येणार आहे. म्हणून फक्त 95 आणि 91 यांचा गुणाकार आपल्याला उत्तर मिळून जाईल. 95 गुणिले 91 1 5 5 1 9 9 दशकाचा 0 9 5 45 हातचे आले 4 9 9 81 आणि 4 85. मित्रांनो या ठिकाणी बेरीज करणार 9 आणि 5 14 हातचा आला 1 5 आणि 1 6 8 8. तर तेलाचे वजन किती तर 8,645 मित्रांनो हे आपल्या या ठिकाणी उत्तर येते. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 8,645 म्हणजे 8 लिटर आणि किंवा 8.645 किलोग्रॅम उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजे मित्रांनो आपल्याला 1 लिटर तेलाचं वजन दिलं आहे 910 ग्रॅम. तर या ठिकाणी 9.5 लिटर तेलाचं वजन किती भरणार आहे तर ते भरणार आहे 8 किलो आणि 645 ग्रॅम म्हणजे 8.645 किलोग्रॅम. प्रश्न नंबर 6. एका दुकानदाराने 1 किलोग्रॅम वजन केलेल्या वस्तूचे प्रत्यक्षात 38 ग्रॅम वजन कमी असते. पण महेशने एकाच वेळी 8 किलोचे वजन वापरून साखर घेतली तर साखरेचे वजन प्रत्यक्षात किती भरेल? मित्रांनो 1 किलोग्रॅम वजन आपण या ठिकाणी मोजलं की 38 ग्रॅम वजन कमी भरतं. मग आता महेशने 8 किलो या ठिकाणी साखर घेतलेली आहे तर त्याला किती वजन कमी मिळणार आहे किंवा आपल्याला प्रश्न असा विचारला आहे साखरेचे वजन प्रत्यक्षात किती भरेल. तर त्यासाठी मित्रांनो 1 किलोग्रॅमला 38 ग्रॅम कमी भरतं. तर 8 किलोला किती भरेल म्हणजे 38 ग्रॅम गुणिले 8 करणार म्हणजे किती 8 किलोला किती ग्रॅम वजन कमी भरेल ते आपल्याला या ठिकाणी मिळेल. 8 8 64 हातचे आले 6 8 3 24 आणि 6 झाले 30. मित्रांनो 304 हे काय झालं ग्रॅम म्हणजे 8 किलोला 304 ग्रॅम वजन कमी भरणार आहे. तर मित्रांनो 8 किलो म्हणजे 8000 ग्रॅम. मग ह्या 8000 ग्रॅममधून आपण काय करणार 304 ग्रॅम वजन कमी करणार म्हणजे 8 किलोचं प्रत्यक्षात किती वजन होतं आहे ते आपल्याला या ठिकाणी समजेल.
मित्रांनो या ठिकाणी 10, 9, 9 आणि 7. 10तनं 4 गेले, खाली राहिले 6. 89, 9, 9तनं 3 गेले, खाली राहिले 6 आणि 7शी 7 म्हणजे या ठिकाणी 7696 म्हणजे 7 पॉईंट या ठिकाणी 696 किलोग्रॅम म्हणजे 7 किलो आणि 696 ग्रॅम असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. मित्रांनो 7 किलो आणि 696 ग्रॅम किंवा 7696 ग्रॅम उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. 10,542 मिलीग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? मित्रांनो 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. मग आता 10 ग्रॅम म्हणजे 10,000 मिलीग्रॅम. 10 ग्रॅम बरोबर 10,000 मिलीग्रॅम. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे बरोबर किती ग्रॅम. तर मित्रांनो हे ग्रॅममध्ये काय येणार आहे तर 10.542. मित्रांनो 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 10.542. कारण की 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम आणि 10 ग्रॅम म्हणजे 10,000 मिलीग्रॅम म्हणजे उत्तर काय येणार 10.542. किंवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम. तर आता या ठिकाणी हे काय आहे 10,542 हे सुद्धा मिलीग्रॅमच आहे आणि 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम म्हणजे या ठिकाणी किती शून्य आहे तर 3 शून्य आहे. म्हणजे 3 संख्येनंतर आपण या ठिकाणी शून्य देणार म्हणजे 10.542 असं सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. 21.5 किलोग्रॅम 2750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? मित्रांनो 21.5 किलोग्रॅम. आता 21.5 किलोग्रॅम म्हणजे काय 21 किलो आणि 500 ग्रॅम म्हणजे 21,500 ग्रॅम अधिक 2750 ग्रॅम. मित्रांनो यांची करायची आपल्याला बेरीज 0 5 7 आणि 5 12 हातचा आला 1 2 आणि 2 4 आणि या ठिकाणी येणार 2. म्हणजे हे किलोग्रॅममध्ये कसं होणार तर मित्रांनो 24 किलो आणि 250 ग्रॅम म्हणजे 24.250 म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. मित्रांनो 24 किलो आणि 250 ग्रॅम 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9. 2/100 किलोग्रॅम बरोबर किती? मित्रांनो 2/100 म्हटलं आहे. आता 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम हे आपल्याला माहीत असायला हवं. मग आता 2/100 आता ह्याचं मित्रांनो आपल्याला जर किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचं असेल 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम तर मग आता या ठिकाणी 1000 ग्रॅम होण्यासाठी आपल्याला 100ला कितीने गुणावं लागणार तर मित्रांनो 100ला 10ने म्हणजे छेदाला 10ने गुणलं म्हणून अंशाला पण आपण काय करणार 10नेच गुणणार म्हणजे बेद आहे 20 आणि 100 आहे 1000 म्हणजे किती होणार मित्रांनो तर या ठिकाणी 20 ग्रॅम म्हणजे या ठिकाणी काय होणार 0 दशांश चिन्ह 0 आणि 20 कारण की 3 संख्येनंतर दशांश चिन्ह आपण जर या ठिकाणी दिलं तर आपलं उत्तर किती येते मित्रांनो 20 ग्रॅम. म्हणजे 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम तर या ठिकाणी किती येणार हे 20 ग्रॅम म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 20 ग्रॅम. प्रश्न नंबर 10. 40 किलोग्रॅम 40 ग्रॅम अधिक 5 किलोग्रॅम 500 ग्रॅम बरोबर किती ग्रॅम? मित्रांनो हे 40 किलो आणि 40 ग्रॅम त्यानंतर 5 किलो 500 ग्रॅम बरोबर मित्रांनो आपल्याला ग्रॅममध्ये मोजायचं आहे 0 4 5 आणि त्यानंतर 5 5 4 4 म्हणजे 45. आता हे पॉईंट या ठिकाणी जर आपण घेतला नाही म्हणजे 45 किलो आणि 540 ग्रॅम म्हणजे ग्रॅममध्ये किती होणार 45,540 ग्रॅम म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 45,540 ग्रॅम. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वाध्याय नंबर 23 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.